नमस्कार. नेहमीच्या प्रमाणे दर शनिवारी आपण भेटतो रात्री 9 वाजता भारतात आणि 11:30 वाजता आमच्या वेळेप्रमाणे अमेरिकेत. तर आपलं स्वागत आहे. आपण मागच्या वेळेस कुठपर्यंत गेलो होतो? ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते पासून त्याच्यानंतरचे 2-3 राग द्वेष वियुक्तैसु विषयान इंद्रियश्चरन् आत्मवश्यै विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति इथपर्यंत आलो होतो ना. तर त्याच्यानंतरपासून आपण सुरू करू. पण त्याच्या आधी मागच्या वेळेस जी चूक झाली होती किंवा अपूर्ण आपण सांगितलं होतं त्याच्याबद्दल आपण पूर्ण करू. की आपण 4 महावाक्य सांगितली होती ना, त्यातलं एक वाक्य मी त्याच्यात शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते घुसळून दिलं होतं. तर एवढी स्कॉलरशिप आहे आपली. त्यामुळे मी जे इथे सांगतो त्याच्यावर सगळ्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही, कारण की मी पण ठेवत नाही. कारण की मी हे सगळं स्कॉलरशिपच्या आधारावर नाही बोलत. म्हणजे मी याचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला मी समजावून सांगतोय अशी भावना माझी नाहीये. ज्या क्षणी माझ्या मनात असं येईल की मी हे करतोय त्या क्षणी या सगळ्या कार्यक्रमाचा पूर्ण सत्यानाश होईल. याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. इथे जे होतं हे सगळं भगवंताच्या कृपेने होत. आणि 4 महावाक्य कुठली होती? अहम ब्रह्मास्मी एक सांगितलं होतं आपण, राईट. त्यानंतर तत्त्वमसी हे दुसरं महावाक्य. तिसरं काय? की सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे सगळंच्या सगळं ब्रह्म आहे. चौथा आपण काय सांगितलं होतं चुकून? की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हे वेदांमध्ये किंवा हे उपनिषदांमध्ये नाही सांगितलं, हे शंकराचार्यांनी सांगितलं आपल्याला. तर हे शंकराचार्यांचं महावाक्य आपल्या दृष्टीने, ठीक आहे. पण ऍक्च्युअल महावाक्य काय? की अयम आत्मा ब्रह्म. हे अयम आत्मा ब्रह्म हे मी विसरलो होतो, ठीक आहे. अयम आत्मा ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म तत्वमसी. आणि चौथं कुठलं होतं? आता कसं विसरलो आपण पुन्हा एकदा? ब्रह्मसत्य जगन मिथ्या, दिस इज शंकराचार्य, राईट. एनिवे, तुम्हाला चारही आय एम शुअर की यू कॅन लुक इट अप इन द विकिपीडिया वगैरे. त्यामुळे यू डोंट हॅव टू रिलाय ऑन मी. द फंडामेंटल ट्रूथ इज की आपलं जे खरं स्वरूप आहे ते आणि ब्रह्म म्हणजे अल्टिमेट रियालिटी, की ज्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सत्य नाही. फंडामेंटल ट्रूथ ज्याच्यावर सगळं आधारित आहे, जे सर्वांचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही, जे न कधी नष्ट होतं, न कधी बदलतं, न कधी त्याचा नाश होतो, किंवा ज्याचा कधी जन्म होतो, ज्याचा कधीच जन्म होत नाही, किंवा ज्याचा कधीच बदल घडत नाही, किंवा ज्याचा कधीच नाश होत नाही, ते म्हणजे ब्रह्म. ती म्हणजे अल्टिमेट रियालिटी. आणि ते म्हणजे आपलं खरं स्वरूप देखील आहे. पण आपण स्वतःला संकुचित मानतो, हा प्रॉब्लेम आहे. अयमात्मा ब्रह्म सर्वम खल्विद ब्रह्म सर्वम, नंतर अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. म्हणजे मी पण तेच आहे आणि तू पण तेच. किती सोपं आहे. आपल्या दोघांमध्ये काही फरकच नाही. हे जर आपल्याला कळलं, म्हणजे जर आपल्या व्यतिरिक्त जे कोणी आहे तिथे त्यांना आपण वेगळं मानणं सोडून दिलं, तर मग काय होईल की वैरभाव, द्वेष, मत्सर, क्रोध अशा गोष्टी होणारच नाही ना. तर जर अद्वैतामध्ये आपली निष्ठा ठाम असली, दृढ असली, तर ध्यायतो विषान पुंसा संगस्तेष उपजायते संगात संजयते कामा, ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे. तर अवनीताई, आपण इथे आलेले आहात, त्यामुळे आता आपण प्रसादे सर्व दुःखानां पासून सुरू करू. प्रसादे सर्व दुःखानां सुरू करता का? म्यूट करा स्वतःला आणि सांगा. येस, गुड. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर पर्यवतिष्ठते. करेक्ट. सुरू कर. तू पुन्हा एकदा म्हणे, नो प्रॉब्लेम. गो अहेड. तुला अनम्यूट करायला लागेल स्वतःला, त्याच्याशिवाय मला काही ऐकू येणार नाही. ऐकू येते? हा, आता सुरू कर प्रसादेपासून पुन्हा.
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठिते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमांभसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्रह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. वा, अमेझिंग, खूपच सुंदर. तो प्रत्येक वेळेस इथे येते अवनी आणि आम्हाला इतकं सुंदर म्हणून दाखवते गीतेचे सगळे श्लोक. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात खूप चांगली होते, आहे की नाही? आणि वेल बिगन इज हाफ डन असं असतं. त्यामुळे माझं अर्ध काम तू करते, त्याच्याबद्दल थँक्यू, आहे की नाही? आता ह्याच्यानंतर मी गोष्टी सांगू शकतो. ग्रेट. तर आपण प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते इथपासून सुरुवात करू. राईट. ह्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी सांगतो. एक तर आपले स्वामी प्रभुपाद आहेत. त्यांची आता 125वी जयंती वगैरे झाली ना. आपल्या पंतप्रधानांनी त्यांचं 125 रुपयाचं नाणं बिणं काढलं. तर ते भक्तिमार्गी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की भक्ती ही अल्टिमेट पायरी आहे, सगळ्यात शेवटची पायरी, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. कारण की जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवभावाचा किंवा देहबुद्धीचा भास होतोच. जोपर्यंत आपण ह्याच्यात असतो ना तोपर्यंत भक्तीमध्ये असणं हे माणसासाठी खूप चांगलं असतं. आणि ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात की ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे ज्ञान जरी झालेलं असलं तरी सुद्धा जो ज्ञानी असतो तो भक्त देखील असतो आणि तो भक्ती करत राहतो. त्यामुळे भक्ती आपल्याला सोडायची काहीच गरज नाही. ज्ञान पूर्णपणे प्रगट झालं की भक्ती आपल्या व्यवहारातनं आपोआप प्रगट होते. आणि जो खरा भक्त असतो त्याला आतून ज्ञान झालेलं असतं किंवा होतच. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. ठीक आहे ना. दोन्हींचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये येतो आणि दोन्हींचं जे बाह्य स्वरूप आहे ते बाह्य स्वरूप सारखंच आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे किंवा जो भक्त आहे तो बाहेरच्या जगामध्ये तेच काम करेल, तेच काम करताना दिसेल आणि त्याच भावनेने करताना दिसेल, असं होईल. तर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते ह्या श्लोकाचा अर्थ जो आहे, प्रसादे म्हणजे ऑन अचीवमेंट ऑफ द कॉजलेस मर्सी ऑफ द लॉर्ड. म्हणजे आपल्याला जे काही प्राप्त आहे आपल्या या मनुष्य देहासहित, इन्क्लुडिंग अवर ह्युमन बॉडी, जे आपल्याला प्राप्त आहे त्याच्याबद्दल आपली प्रसाद बुद्धी असावी. आपण ह्याच्या आधी पण एकदा बोललो होतो की आपल्याला जे काही मिळालेलं आहे तो भगवंताचा प्रसाद आहे असं समजून आपण जर वागलो तर काय होईल की प्रसादाबद्दल आपण कधी काही नाव ठेवत नाही किंवा ह्याच्यामध्ये अमुक असायला पाहिजे तमुक असायला पाहिजे अशी अपेक्षा करत नाही. त्यानंतर जे आहे अगदी थोडं जरी मिळालेलं असेल प्रसाद तरी त्यातला अर्धा आपण आणखीन कोणाला तरी वाटतो. अशा प्रकारे समजा आपण आपल्या जीवनाकडे बघितलं तर किती चांगलं होईल. सर्व दुःखांना म्हणजे ऑफ ऑल मटेरियल मिझरीज, सगळी जी दुःख आहेत आपली. हानी म्हणजे डिस्ट्रक्शन, अस्य म्हणजे हिज, उपजायते म्हणजे टेक्स प्लेस. तर
For one thus satisfied in Krishna consciousness, the threefold miseries of material existence exist no longer. सगळ्या आपल्या ज्या मिझरीज असतात म्हणजे सगळी जी दुःख असतात ती आपोआप नष्ट होतात. प्रसन्न चेतशा म्हणजे ऑफ द हॅपी माइंडेड. ही प्रसन्न चेतसो ही आशु. आशु ही म्हणजे सर्टनली, अवश्य. आशु म्हणजे व्हेरी सून, लवकरच. बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स. परी म्हणजे सफिशियंटली. अवतिष्ठते म्हणजे बिकम्स एस्टॅब्लिश्ड. In such satisfied consciousness, one's intelligence is soon well established. तर हे कोणी सांगितलंय? प्रभुपाद, भक्ती वेदांत. ठीक आहे. तर ते आपले जे मित्र आहेत किशोर कुलकर्णी यांनी काय सांगितलंय पहा मराठीत. कृपा होई ज्याच्यावरी ती प्रभूची, समूळीच दुःखे ही जाती तयाची. तयासी मनशांती लाभे स्वभावे, तशी त्याची बुद्धी स्वरूपी स्थिरावे. किती सुंदर केलं बा. हे किशोर कुलकर्णी IIT मधनं त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे. नंतर त्यांनी अनेक वर्ष कुठे कुठे नोकऱ्या केल्या. नंतर त्यांनी स्वतः व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्यांनी या सगळ्या कामाला वाहून घेतलंय स्वतःला. तर त्यांनी गीतेचा असा सुंदर भावानुवाद या सगळ्या छंदामध्ये केलाय. त्यांचे ते ह्याच्या आधीचे जे 3 श्लोक आहेत ना, ते मागच्या वेळेस मी म्हटले नव्हते, त्यामुळे ते मी आता म्हणणार आहे. विचारात ठारा जरी विषयाला, तयाचीच आसक्ती होई मनाला. मनी काम जन्मा तया पाठी घेई, न होई जरी पूर्तता क्रोध येई. ध्याय तो विशान पुंसाचं हे ट्रान्सलेशन आहे. ठीक आहे. असे क्रोध मोहासी आणीत पाठी, स्मृती होतसे विभ्रमी ताची पाठी. स्मृती नाश होताची हो बुद्धी नाठी, मनुष्य नशावे जशी बुद्धी नष्टी. सगळा सत्यानाश कसा होतो त्यांनी मराठीत, आजकालच्या मराठीत समजावून सांगितलंय. जयाने असे त्या गेले द्वेष इच्छा, जरी भोग घेई समजता जगीच्या. मनासी न सोडी जरा मोकळेची, तयासी मिळेती कृपा ईश्वराची. त्याच्यानंतर मग आत्ता जो आपण श्लोक म्हटला त्याचं ट्रान्सलेशन असं आहे की कृपा होई ज्याच्यावरी ती प्रभूची, समूळीच दुःखे ही जाती तयाची. ज्याच्यावर प्रभूची कृपा होते त्याची सगळी दुःख समूळ जातात. तयासी मनशांती लाभे स्वभावे, त्याचा स्वभाव शांत होतो. मन त्याचं शांत होतं, त्याला मनशांती लाभते, सहजपणे लाभते. तशी त्याची बुद्धी स्वरूपी स्थिरावे, तशी आपली बुद्धी स्वरूपी म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये स्थिर होते. सो दॅट इज हाऊ वी बिकम स्थितप्रज्ञ. आता नेक्स्ट अल्टिमेट म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, राईट. तर ह्यांनी 65व्या श्लोकावर 1 2 3 4 ओव्या रचल्यात. त्या 3.5 ऍक्च्युली या, कारण की 4थ्या ओळीमधली एकच लाईन फक्त ह्याला इथे अभिप्रेत आहे या श्लोकाला, आणि मग त्याच्या पलीकडचे श्लोक आहे. सो आपण विल टेक देम वन बाय वन. सर्वदा अभंग प्रसन्नता, भरून राही ज्याच्या चित्ता. तेथे नये प्रवेश करिता, संसार दुःखा कोणत्याही. सर्वदा अभंग प्रसन्नता, नेहमी कुठल्याही प्रकारे भंग न पावणारी प्रसन्नता, म्हणजे जॉय विदाउट एनी रिझन. आपण आनंदाबद्दल किंवा सुखाबद्दल चिंतन केलं होतं की नाही, की आपण आपलं सुख देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थिती या 5 मध्ये शोधत असतो नेहमी, परंतु त्यांच्यामध्ये नसतं. जेव्हा आपल्या मनामधनं इच्छा चालली जाते तेव्हा आपल्याला सुखाची अनुभूती होते. म्हणजे सुखाची अनुभूती इच्छा पूर्तीमध्ये नाही आहे, सुखाची अनुभूती इच्छेच्या निवृत्तीमध्ये आहे. आपल्या मनामध्ये इच्छा नसणं ह्याला सुख म्हणतात. हे जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळत नाही ना, तोपर्यंत आपण वस्तूंच्या मागे धावत राहू. नो डाऊट अबाउट दॅट. असं होतच राहील, कारण की आपण विषयांना आणि देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थिती यांना सत्य मानले. यांना जोपर्यंत आपण सत्य मानू तोपर्यंत आपण यांच्या मागे पळत राहणारच, असं होईल नाही. सर्वदा अभंग प्रसन्नता, भरून राही ज्याच्या चित्ता.
तेथे न ये प्रवेश करिता संसार दुःखा कुठल्याही संसार दुःखाला तेथे न ये प्रवेश करिता त्याला प्रवेश करताच येत नाही असं होईल. ज्याची बुद्धी स्थिरावलेली आहे, ज्याला हे कळलेलं आहे की हे समोरचं जग जे आहे हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, हे माझ्या मनाचा विस्तार आहे, सर्वम खलविदम ब्रह्म किंवा ईशावास्यमिदम सर्वम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या माणसाला कळलेल्या आहेत त्याचं मन शांत झाल्याशिवाय राहील का? इथे माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते केवळ माझ्या मनाचा विस्तार आहे किंवा माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरी गोष्ट नाहीच आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरी जी गोष्ट मला दिसते आहे ती केवळ आभासात्मक आहे, ती खरी नाही आहे. हे जर मला कळलं तर मग प्रसन्नता ढळायलाच नको, शक्यच नाही. आणि प्रसन्नता कारणाशिवाय त्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश देखील होऊ शकत नाही, शक्यच नाही. हाऊ कॅन यू बी अनहॅपी इफ यू हॅव नो डिझायर? माझ्या मनातल्या जर इच्छा पूर्णपणे निवृत्त झाल्या, म्हणजे मी इच्छांपासून निवृत्त झालो, माझ्या इच्छा समजा चालल्या गेल्या, विरघळून गेल्या, उडून गेल्या, त्यांची वाफ होऊन गेली, तर देव जरी आला ना मला दुःखी करायला किंवा आणखीन कोणी आला राक्षसाला दुःखी करायला तरी दुःखी नाही होऊ शकत मी. ह्याला म्हणतात सर्वदा अभंग प्रसन्नता. अमृताचा उपजत जरी झरा उदरात तरी न जेवी राहत भीती तहान भुकेची. आपण मागच्या वेळेस एकदा म्हटलं होतं ना की 6 प्रकारची दुःख असतात माणसाला. शरीरासाठी कोणती दुःख असतात? जरा आणि मृत्यू, म्हणजे म्हातारपण आणि मरण. ठीक आहे, शरीराच्या दृष्टीने. मनाच्या दृष्टीने काय किंवा प्राणाच्या दृष्टीने तहान आणि भूक आहे. जी आपली जो आपला प्राणमय कोश असतो ना त्याच्यामध्ये तहान आणि भुकेचा अनुभव येतो, तर त्याच्यामुळे आपण व्याकुळ होतो. तर ते सांगता येते ज्ञानेश्वर महाराज. आणि नंतर मनामध्ये काय असतं? शोक आणि मोह. राईट, ह्या 3 हे 6 ज्या दुःखांची आपल्याला अनुभूती होते कुठल्या कोशामध्ये आपण आहोत त्याच्यानुसार. तर अमृताचा उपजत जरी झरा उदरात, उपजत अमृताचा झरा आपल्या उदरात म्हणजे आपल्या आतच आहे. कारण की आपलं खरं जे स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे, सत चित आणि आनंद आहे ना. तरी न जेवी राहत भीती तहान भुकेची. हे जर आपल्याला कळलं, आपल्याला तहान आणि भूक लागणारच नाही. अर्थात आपण त्याच्यात नाही होत आता, म्हणजे मी तरी नाही आहे. मला तहान आणि भूक दोन्ही लागतात. आणि मग तहान लागली की मी पाणी पितो आणि भूक लागली की मी जेवण करतो. हे दोन नियम जर आपण पाळले ना, फक्त 2च नियम आहेत की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही आणि मला तहान लागल्याशिवाय मी पाणी पिणार नाही किंवा काहीच पिणार नाही. नुसतं माझ्यासमोर चहा दिसला म्हणून मी चहा प्यायला, चहा तर प्यायलाच नको. कारण की चहामुळे आपण 200 वर्ष गुलामगिरीत घालवली. त्याच्यानंतर मग आपण 70 वर्षांपूर्वी चहा विकणाऱ्या माणसांना परत पाठवलं, परंतु चहा इथेच ठेवून घेतला. म्हणजे चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इतका चहा लोकप्रिय आहे आणि त्याला अनेकाविध आपण नावं दिली. अमृततुल्य, ते अमृत नाही आहे इथे सांगितलेले महाराजांनी. पुण्यामध्ये अमृताचा झरा वाहतो याच्याबद्दल वाद नाही. अमृताचा म्हणजे अमृततुल्याचा. अमृताचा जो उपजत झरा आहे तो आपल्या हात आहे. तो जर आपल्याला पकडता आला, त्याची जर चव आपण एकदा घेतली की नाही, कि मग त्याच्यानंतर अमृततुल्य काहीच नाही. अमृततुल्य अमृतच आहे आणि त्या अमृताचा झरा आपल्या हृदयात आहे, आपल्या उदरात. ह्याच्यात सांगतो, तैसे प्रसन्न होता हृदय दुःख उरे कुणा काय, मग सहजी स्थिर होय बुद्धी परमात्म स्वरूपी. तैसे प्रसन्न होता हृदय. अशा प्रकारे त्या अमृताची चव चाखल्यानंतर जेव्हा माझं हृदय प्रसन्न होतं, दुःख उरे कुणा काय, कुणाला काय दुःख उरणार आहे?
शक्य नाही आहे, अशक्य आहे. मग सहजी स्थिर होय. त्याच्यानंतर स्थिर सहजपणे होतो माणूस. म्हणजे कुठल्याही गोष्टीमुळे आपण खूप होरळून पण जात नाही आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये होरपळून पण जात नाही. बुद्धी परमात्मा स्वरूपी. बुद्धी जी आहे ना, our power of discrimination, that power of discrimination has to be surrendered at the feet of the divine. ह्याला भक्ती म्हणतात. जे ज्ञानेश्वर महाराजांसारखा जो अद्वैती आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी काय नाही केलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांमधनं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग, अष्टांग योग, त्यानंतर जो चिद्विलास आहे काश्मीरी शैविझमचा, नाथ परंपरा, ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रगट झाल्या. म्हणजे आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण घ्यायचं असेल ज्यांच्यामध्ये हे सगळंच्या सगळं एकवटून आलं होतं, तर ते उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ही इज द रोल मॉडेल. मला कधी कोणी विचारलं की तुमचं रोल मॉडेल कोण, ज्ञानेश्वर महाराज, नाही का? तसं आहे. दिवा निवात स्थळी ठेविला, तरी थरथर नसे ज्योतीला, तैसा तो योगयुक्त राहिला, स्थिर बुद्धीने आत्मरूपी. दिवा निवात स्थळी ठेविला. दिवा समजा आपण अशा जागी ठेवला की जिकडे वारा नाहीये. निवात, वात म्हणजे वारा, आणि निवात म्हणजे जिथे वारा नाहीये. कम्प्लिटली विंडलेस, झिरो विंड, कम्प्लिटली काम, अशा जागी जर आपण दिवा ठेवला तरी थरथर नसे ज्योतीला, ज्योती थरथर करणार नाही, नाही का? तैसा तो योगयुक्त राहिला, स्थिर बुद्धीने आत्मरूपी. तर हे स्थितप्रज्ञेची सगळी वर्णन सुरू आहेत. तर स्थितप्रज्ञ जो असतो तो स्थिर बुद्धीने, त्याची ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, तो कशा प्रकारे राहतो त्याचं हे सगळं वर्णन सुरू आहे ना. तर त्याचं वर्णन कसं केलं की ज्योती जेव्हा जिथे अजिबात वारा नसेल अशा जागी अतिशय संथपणे आणि थरथर न करता जळते, तशा प्रकारे अशा व्यक्तीची, स्थितप्रज्ञ व्यक्तीची बुद्धी एकदम स्थिर झालेली असते आणि तो शांत प्रसन्न चित्त नेहमी असतो, असं सांगितलंय. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं? किती सुंदर सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. एनिबडी? इथे 2-3 गोष्टी आल्या चॅटमध्ये. प्रांजली देशपांडेंनी सांगितलं की छान अवनी, ग्रेट. कोणाला काही बोलायचंय का? नाही तर मग त्याच्या पलीकडचा श्लोक. डीके, हा काही आहे? दादा माझा एक प्रश्न आहे गो अहेड. की आता स्थितप्रज्ञ किंवा स्थितबुद्धी आपण म्हणतो, आणि आपण एक्झाम्पल्स जर बघितले स्थितबुद्धी असणाऱ्यांचे, तर हिस्ट्रीमध्ये बघितलं तर राम आहेत, कृष्ण आहेत, महावीर, बुद्ध, आपल्या महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण आणि मोर या रिसेंटली या शतकात जर कोणी असलं तर कदाचित ओशो किंवा आणखी कोणी असेल. पण आता तुमच्या दृष्टीने सध्या कोणी आहे का जे स्थितप्रज्ञ आहेत, जे की ज्यांच्या बुक्स आपण आत्ताही किंवा त्यांच्या बोलण्यावर आत्ता लक्ष दिलं पाहिजे? मोदीजींकडे बघा ना तुम्ही. मोदीजी म्हणजे सी, आय एम नॉट ए पॉलिटिकल पर्सन, ओके. आणि मला पॉलिटिक्स मध्ये तसा तेवढा इंटरेस्ट नाही. आय लुक ॲट पॉलिटिक्स ओनली एज जिथे आपल्याला, म्हणजे पॉलिटिक्स मध्ये मला इंटरेस्ट नसला तरी सुद्धा मी पॉलिटिकल न्यूज बघतो, कारण की त्याच्यावरनं आपल्याला शिकायला मिळतं पुष्कळ, असं होतं. तर आय विल लिसन टू पॉलिटिकल न्यूज सो दॅट आय कॅन यूज दॅट ॲज एक्झाम्पल्स इन माय टॉक्स. तर पॉलिटिक्स मध्ये असल्यानंतर मनुष्याला ना अनेक प्रकारच्या गोष्टी करायला लागतात, परंतु त्या गोष्टींचा आपल्या मनावर किती परिणाम होतो आणि तो कसा प्रगट होतो हे खूप महत्वाचं आहे. तर गेल्या 20 एक वर्षांमध्ये
आपण मोदीजींना पब्लिकली कधीही त्यांचं डोकं फिरलेलं असं बघितलं नाही. म्हणजे ही हॅज नेव्हर लॉस्ट हिज कूल, राईट. आपण बाकी अनेक लोकांना बघितलं असेल की ज्यांना समजा चिथावणी मिळाली तर ते काय करतील काही भरोसा नाही. मोदींच्याकडनं एकही दा लूज स्टेटमेंट झालेलं नाही आणि त्यांनी स्तुती आणि निंदा दोन्ही इक्वॅनिमसली घेतलेले आहेत. त्यांना खूप असं स्तुती केलेली पण आवडत नाही कोणी, आणि निंदा जर त्यांची कोणी केली तर त्यांचं मन अजिबात उद्विग्न होत नाही. म्हणजे मोदीच्या वाट्याला जेवढी निंदा आतापर्यंत आलेली आहे तेवढी निंदा कुठल्याही राजकीय नेत्याला आतापर्यंत आली असेल असं मला वाटत नाही. परंतु त्या निंदेला अजिबात न घाबरता आणि तिच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून आपला जो राजकीय एजेंडा आहे तो पुढे कसा न्यायचा, आणि आतापर्यंत त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे अपयश आलेलं नाहीये. कारण की त्याच्या मनामध्ये यशाबद्दल आसक्ती आणि अपयशाची भीती या दोन्ही गोष्टी नाहीये. बरं, आणि स्वतःला काही नकोय, स्वतःला काही नकोय. ना मला माझ्या मुलाला पुढे करायचंय, ना माझ्या पुतण्याला पुढे करायचंय, ना माझ्या मुलीला पुढे करायचंय, असं काहीच नाही. तर असा स्थितप्रज्ञ आपल्यामध्ये ह्या काळात देखील आहे. आणि भारतीय जनता पक्षाने सगळं चांगलं केलेलं आहे, किंवा मोदी प्रत्येक वेळेस सगळं चांगलंच करतात, किंवा त्यांच्यातून सगळं चांगलंच घडतं, किंवा त्यांच्या हातून कुठली चूक होतच नाही, अशा प्रकारच्या स्टेटमेंट मी नाही करणार. प्रत्येकाला प्लस मायनस असतं, परंतु ज्या प्रकारे एवढी मोठी जबाबदारी असताना देखील मनुष्य चित्त विचलित न होऊ देता एखादं काम स्टडीली करू शकतो, तर ह्याच्याशी जास्त चांगलं उदाहरण काय पाहिजे. ह्याच्या आधीच्या पण अध्यात्माच्या फील्डमध्ये कोणी म्हणजे मोदी पॉलिटिक्समध्ये आहेत आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एक फार चांगला एक्झाम्पल आहे स्थिर बुद्धी असण्याचा. पण अध्यात्मामध्ये कोणी आहे का की हा, जे अध्यात्मामध्ये एक्झाम्पल्स कसं असतं आहेत? दीपक, की आध्यात्मिक जो मनुष्य असेल ना, तर तो असं लोकांना ऍडव्हर्टाईज करून सांगणार नाही की अरे बघा मी स्थितप्रज्ञ वगैरे, असं नाही म्हणणार कधीच ना. तर आपल्याला असा मनुष्य जो खरंच स्थितप्रज्ञ असतो ना, तो स्वतःच्या स्थितप्रज्ञतेची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करणार. तसे लोक आपल्याला दिसले की काय होईल माहितीये का, की आपल्या सान्निध्यात ती व्यक्ती आल्याबरोबर त्यांनी काही करू न करू आपल्याला शांतीचा अनुभव येईल. ती आपली त्रिपुरा रहस्यमधली गोष्ट आहे ना, परशुरामाची गोष्ट. इथे जेव्हा गेले तिकडे हिमालयात, तेव्हा तो माणूस त्यांना भेटला आणि त्यांना असा परम शांतीचा अनुभव आला. असं होतं बघा आपल्याला. समजा म्हणजे मला झालेलं आहे याच्या आधी, मी अनेक लोकांना भेटलेलो आहे की ज्यांच्या केवळ सान्निध्यात त्यांनी माझ्याशी काही एक शब्दही नाही बोलला, तरी देखील त्यांच्यासोबत फक्त आपण राहिलो तरी सुद्धा आपल्याला खूप शांतीचा अनुभव येतो. मी ज्यांना गुरु मानतो, जे कोणाला शिष्य मानत नाहीत, जे त्यांच्या गुरुबद्दल कोणाला सांगत नाही, त्यांचं नाव आहे स्वामी अनुभवानंद. त्यांचे मी दिवसातनं 2 लेक्चर्स ऐकतो, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. मी ऍक्च्युली अर्ध्याच तासात ऐकतो, कारण की मी डबल स्पीडमध्ये ऐकतो. तर ते चिन्मय मिशन मधून निघाले हे सगळ्यांना माहिती, परंतु ते कधी त्याचा उल्लेख करत नाही. म्हणजे स्वामी चिन्मयानंदांकडनं त्यांनी दीक्षा घेतली, किंवा तिथल्या परंपरेतनं म्हणजे स्वामी तेजोमयानंद म्हणून जे त्यांच्याकडनं घेतले. कोणाकडनं घेतले मला पण माहित नाही, आणि ते कधी कोणाला सांगत नाही, आणि ते कधी त्यांच्या गुरुचा उल्लेख नावाने करत नाही. ते म्हणतात की आपल्या मनामध्ये जेव्हा शिकण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते त्या इच्छेला गुरु म्हणतात, आणि जी व्यक्ती आपल्याला आपल्याला जो बोध करवून घेण्याची गरज आहे तो बोध करवून देते, जेव्हा गरज असेल तेव्हा, ती व्यक्ती आपली गुरु असते. तर गुरु बदलत असतात, गुरुचं स्वरूप बदलत असतं. म्हणजे दत्तात्रयाला 24 गुरु होते. तर ह्याचा अर्थ हा आहे का की एकच गुरु असला पाहिजे आणि त्याच गुरुकडनं आपल्याला दीक्षा मिळालेली पाहिजे वगैरे वगैरे, असं काही नाही. आपल्या जीवनातल्या प्रत्येक अनुभवामधनं आपण जेव्हा शिकायला लागतो
तेव्हा गुरुतत्वाचा उदय आपल्या हृदयात झालेला आहे असं समजायला हरकत नाही. तर तसं जेव्हा आपण नेहमी शिकतो, तर हे स्वामी अनुभवानंद इथे आले होते पेन्सिल्व्हेनिया, आणि पेन्सिल्व्हेनियामधनं त्यांना जायचं होतं वॉशिंग्टन DC ला. तर मी त्यांचे जे ऑर्गनायझर्स होते त्यांना म्हटलं की हे बघा, मी इथे जवळच राहतो, तर मी त्यांना पेन्सिल्व्हेनियामधनं पिकअप करतो, जिथून पिकअप करायचं असेल तिथनं, आणि मग त्यांना वॉशिंग्टनला पोहोचवून देतो. तर ते म्हणे की तुम्ही स्वामीजींनाच विचारा. तर मी स्वामीजींना फोन केला. स्वामीजींचा आवाज प्रत्यक्ष ऐकून मला काय वाटलं असेल तेव्हा मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की त्यांना मी गुरुस्थानी मानतो आणि त्यांचं मी भरपूर ऐकलेलं आहे. म्हणजे मी जे सांगतो ते इट विल बी अ रेपिटेशन ऑफ व्हॉट ही सेज अ लॉट ऑफ टाइम्स. परंतु पुष्कळदा त्याच्यामध्ये माझा जो अनुभव आहे स्वतःचा, तो देखील इन्क्लुडेड आहे. कारण की माझं बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे ना. सी, आय हॅव हॅड डिफरंट लाईफ एक्सपिरियन्सेस, राईट? सो आय रिलेट माय लाईफ एक्सपिरियन्सेस टू व्हॉट एव्हर आय टेल यू. पण व्हॉट एव्हर क्लॅरिटी आय हॅव हॅड, मला माझ्या डोक्यात जो प्रकाश पडलेला आहे तो स्वामीजींच्या सगळ्या प्रवचनांवरनं पडलेला आहे. आणि ते मला किंवा कोणालाही शिष्य मानणार आहेत, ते म्हणतील की नाही मेरे शिष्य मत बनो. ते शिष्याबद्दल एक खूप सुंदर एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की एक आदमी मेरे पास एक बार आया और उसने मुझे बताया उसके गुरु के बारे में. बोले कि मेरे ऐसे ऐसे गुरु थे, उन्होंने मुझे दीक्षा दी और मेरी सारी की सारी गांठें खुल गई. ऐसा बताया. ठीक है. तो मग ते म्हणतात की ये गांठें खुल गई यानी क्या शर्ट के बटन है क्या कि खुल गए तो मैं बंद कर दूंगा करके. तो फिर क्या हुआ? तो म्हणे की फिर बस अभी इसके आगे क्या करना मुझे पता नहीं, क्योंकि वो मेरे गुरु मर गए. ते म्हणतात की मैंने उसको बताया कि यहाँ से तुम भागो, तुम गुरु खाओ. मुझे भी खा डालोगे. मुझे मुझे तुमको कुछ नहीं बताना है, मैं तुम्हारा गुरु नहीं हूँ, असं सांगतात. गमतीची गोष्ट आहे. अर्थात गुरु आपण बनू नये हे ते कटाक्षाने पाहतात. ते म्हणतात की गुरु बनायची गरजच नाही. आपण जर कोणाचे गुरु बनलो, आपण जर कोणाला आपण स्वतःला जर कोणाचे गुरु आहोत असं मानलं, तर मग काय होईल की त्यांना तारण्याची जबाबदारी आपल्यावर येईल ना. जो गुरु असतो तो शिष्यांची पापं आपल्या पोटात घालतो किंवा शिष्यांना तारून नेतो वगैरे, अशा प्रकारचा समज आहे ना. तर तुमची पापं मी माझ्या डोक्यावर कशाला घेऊ? तुम्ही तुमची पापं झेला ना, मला माझी पापं झेलणं, आय हॅव इनफ पापं टू टू कॅरी. माझी स्वतःची पापं मला झेलता माझे खांदे पुष्कळसे वाकलेले आहेत. इतरांची पापं आणखीन मी कशाला डोक्यावर घेईन? काही गरजच नाही ना आपल्याला कोणाला शिष्य बनवण्याची. काहीच गरज नाही. आपण शिष्य नाही बनवायला पाहिजे कोणाला. आपण लोकांचे बंधू असायला हवं, लोकांचे मित्र असायला हवं, लोकांवर निरपेक्ष प्रेम करावं. त्यांनी आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा नाही करावी. त्यांनी आपलं प्रेम स्वीकारावं अशी पण अपेक्षा करायची गरज नाही. त्यांनी स्वीकारलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपल्या मनामध्ये प्रेम असावं लोकांबद्दल. आपल्याला प्रेम करण्याची काही गरज नाही कोणावर, असं आहे. इथे 2-3 मला मेसेजेस आले, त्याच्यामध्ये एक आणखीन उदाहरण दिलं गेलं सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं. ते देखील गुरुस्थानीच आहेत मला. तर त्यांचा जो मार्ग आहे तो थोडा वेगळा आहे, योगाचा मार्ग आहे. योगातून जे काही अनुभव येतील आपल्याला त्याचा मार्ग आहे. तर जो अनुभव येतो आणि जातो, काही काळासाठी असतो आणि नंतर जातो, तो खरा नाही आहे. योग मार्ग जो आहे, योग मार्ग हे उपकरण आहे. इट्स अ टूल. दॅट्स नॉट द अल्टिमेट. योगा कॅन बी यूज्ड एज अ टूल. योगासनं मी पण करतो. आपण योग म्हणजे योगासनं असं एक समीकरण आपल्या डोक्यामध्ये झालेलं आहे. लोकांना असं वाटतं योग म्हणजे योगासनं. तुम्ही कोणालाही जर विचारलं ना, अमेरिकेत लोक सांगतात की मॅडोना इन्व्हेंटेड योगा, असं म्हणतात. कमाल आहे. तर योग मार्ग जो आहे, ज्या मार्गामध्ये काही करण्याची अपेक्षा आहे. योगामध्ये कसं आहे की योगासनं करावी लागतात, मेडिटेशन बसून करावं लागतं.
ध्यान बसून करावं लागतं. मार्गामध्ये कर्म करावं लागतं. भक्ती मार्गामध्ये उपासना करावी लागते. जप करावा लागतो. माळा कराव्या लागतात, नाही का? जिथे काहीही करण्याची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये एका अमुक काळामध्ये ती गोष्ट सुरू होते आणि अमुक दुसऱ्या काळामध्ये ती बंद होते. म्हणजे ती कालसापेक्ष आहे. कालसापेक्ष जी गोष्ट असेल ती सत्य असू नाही शकत. कालसापेक्ष गोष्ट सत्य असू शकत नाही. ज्ञानमार्गामध्ये करण्याची काही गरज नाही, समजण्याची गरज आहे. सो इफ यू अंडरस्टँड, मग तुम्हाला जे करण्याची गरज असेल तुम्ही कराल, परंतु समजून कराल. आमचे गुरुतुल्य डॉक्टर जीवनलाल गांधी इथे आहेत. त्यांनी गेल्या 55 वर्षामध्ये कमीत कमी 4 लाख लोकांना केवळ आहाराच्या आधारावर बरं केले. 4 लाख लोकांना. ही इज अ डॉक्टर, नॅचरोपॅथ. तर त्यांच्या प्रेरणेने किंवा ते जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी मला अर्थात माहिती होत्या. आणि सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ मी ऐकला. त्यांच्या प्रेरणेने, ह्या दोघांच्याही प्रेरणेने प्रेरित होऊन मी एक प्रयोग केला आहार शुद्धीचा, ज्याच्याबद्दल अनेक लोकांना माहिती पण आहे. तर त्या प्रयोगातून अनुभव काय आला ना, हा अनुभव मी समजावून नाही सांगू शकत. तो अनुभव जर तुम्हाला घेता आला सुद्धा तर तुम्ही करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला असा अनुभव जो आहे ना, तो कर्मयोगात नाही येऊ शकतो, भक्ती योगात नाही येऊ शकतो, अष्टांग योगात नाही येऊ शकतो, ध्यानात नाही येऊ शकतो, अनेक गोष्टींमध्ये येऊ शकतो. परंतु एखादा अनुभव अमुक एका काळापुरता आला आणि नंतर गेला, असं जर झालं तर ह्याचा अर्थ तो अनुभव सत्य नव्हता. कारण की आपलं जे खरं स्वरूप आहे ते ह्या येण्या जाण्याच्या पलीकडचं आहे. ही जी क्लॅरिटी आहे, ही क्लॅरिटी मला स्वामीजींच्या टीचिंग्स मधून मिळाली. म्हणजे आय हॅव गॉन थ्रू एव्हरीथिंग दॅट सद्गुरू जग्गी वासुदेव हॅज टू से. मी त्यांची सगळीच्या सगळी भाषणं ऐकलेली ऑलमोस्ट, आणि अनेक अनेक प्रयोग करून बघितले. म्हणजे सगळेच्या सगळे नाही केले, म्हणजे ते जे शांभवी क्रिया वगैरे शिकवतात ते मी नाही केलेलं आहे, परंतु आहार शुद्धीचा प्रयोग मी केलेला आहे, एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू व्हॉट ही हॅज सजेस्टेड. आणि तो प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. म्हणजे माझ्या आहार शुद्धीच्या प्रयोगाचं श्रेय सद्गुरू जग्गी वासुदेव यांनाच आहे. त्यांचा इनर इंजिनिअरिंगचा कार्यक्रम मी केलेला आहे. त्यांचा जो इंट्रोडक्टरी प्रोग्राम असतो ना इनर इंजिनिअरिंगचा, तो केलेला आहे मी. ठीक आहे. परंतु जेवढी क्लॅरिटी मला स्वामीजींच्या शिकवणीतनं किंवा प्रवचनांमधनं आली, तेवढी क्लॅरिटी मला ह्याच्या आधी कधीच नव्हती आली. आणि हा जो मार्ग आहे हा आचार्यांचा मार्ग आहे, शंकराचार्यांचा. शंकराचार्यांचा जो मार्ग आहे तोच मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी देखील पुढे नेला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जास्त एम्बेलिश केलं, त्याला एनरिच केलं, त्याच्यामध्ये आणखीन अनेक गोष्टी जोडल्या. म्हणजे केवळ अद्वैत नसून सुद्धा, म्हणजे अनेक गोष्टींमधनं सुद्धा अद्वैताकडे आपल्याला जाता येतं. आणि अद्वैतामध्ये स्थिर झाल्यानंतर देखील जगामध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो, असं नाही की नाहीये. तर तुम्ही शंकराचार्यांची शिकवण बघा, त्यानंतर त्यांच्यानंतरचे जे सगळे शंकराचार्य झाले किंवा त्यांच्यावर ज्यांनी भाष्य केलं असेल, म्हणजे विद्यारायण स्वामी वगैरे ज्यांनी पंचदशी लिहिली, किंवा अलीकडच्या काळामध्ये रामकृष्ण झाले किंवा विवेकानंद झाले, यांच्या शिकवणीतनं जर आपण बोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की अद्वैत हे अंतिम सत्य आहे, याच्याबद्दल वाद नाहीये. परंतु जोपर्यंत आपण या जगामध्ये आहोत, जोपर्यंत आपला देह आहे, तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये काही ना काही करत राहतं भाग आहे. तर जे आपण करतो आहोत ते आपण आपली अद्वैतामधली निष्ठा ढळू न देता, अद्वैतामधली आपली जी बेस आहे, अद्वैतामध्ये आपण जे स्थित आहोत, ते न ढळू देता द्वैतामधला व्यवहार चालू द्यावा, नो प्रॉब्लेम. तर ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात ना की अद्वैतातली निष्ठा न ढळू देता द्वैतामध्ये आपण आनंदाने
भक्तिपूर्वक सेवाभावाने जर कर्म केलं तर आपलं तर ठीक आहे, आपलं भलं झालेलंच आहे, परंतु आपल्यामुळे इतरांचं देखील बरं होऊ शकतं. पण ते मी करतो अशी भावना नको, अकर्तेपणाने करायचं. कर्ता भाव न ठेवता माझ्या मनात ज्या क्षणी येईल की मी हे करतोय आणि माझ्यामुळे ह्या सगळ्या लोकांचं कल्याण होत आहे, त्या क्षणी आय विल हॅव कम्प्लिटली स्लिप्ड फ्रॉम माय फर्म कमिटमेंट टू अँड फर्म कन्व्हिक्शन अबाउट अद्वैत. अद्वैतामध्ये आपण कोणासाठी काहीतरी करतो आहे अशी शंका सुद्धा मनामध्ये यायला नको, अजिबात नाही. आपण हे जे सगळं इथे करतो आहे ही सगळी भगवंताची लीला सुरू आहे आणि आपल्या हातून जे काम घडतंय ते काम देखील भगवंताच्या कृपेने घडतं. भगवंत म्हणजे आता आपण जसं व्यावहारिक बोलतो आहोत म्हणून आपल्याला तसं बोलणं भाग आहे. म्हणजे भगवंताच्या कृपेने होत आहे म्हणजे काय, हा भक्ती मार्ग झाला. आणि आपण हे जे सगळं अद्वैताबद्दल बोलतोय की हा भगवंत देखील मनाची कल्पना आहेच. ह्या सगळ्या कल्पना आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा टोटल अनालिसिस जो आहे ना तो येणार आहे 15व्या अध्यायामध्ये. केव्हा तरी येईल, आय डोंट नो व्हेन. आपण छान आरामात चाललोय ते, म्हणजे वी आर रिअली एन्जॉईंग अवर राईड. आपल्याला काही कुठे जायची घाई नाही. आपण प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओवी जितक्या ह्याला म्हणतात रवंथ, आपल्याला घाईघाईनी T20 मॅच नाही संपवायची. आपली टाइमलेस टेस्ट मॅच. एक होती टाइमलेस टेस्ट मॅच केली होती बरं का, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये बहुतेक झाली होती असा माझा अंदाज. बघायला पाहिजे वेदर इट वॉज बिटवीन इंग्लंड अँड साऊथ आफ्रिका और इंग्लंड अँड ऑस्ट्रेलिया, आय डोंट रिमेंबर. आय थिंक इट वॉज बिटवीन इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका. तर ती बघायला पाहिजे कोणीतरी. आय थिंक ती 8, 9, 10 दिवस चालली होती. आय थिंक त्याच्यानंतर ड्रॉ झाली होती, आय एम नॉट रॉंग. बॅट्समन आउटच व्हायला तयार नाही, काय करायचं. नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर अशांतस्य कुतः सुखम. हा स्वामीजींचा पण खूप आवडता श्लोक आहे आणि माझा पण खूप आवडता श्लोक आहे की न अस्ति बुद्धी अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च. एक मिनिट, मी हे सगळं अनालिसिस स्वतः करण्याच्या ऐवजी ना आपले प्रभुपाद जे आहेत त्यांनी ते सगळं करून ठेवलेलं आहे. मी कशाला आपलं डोकं शिणवू. न अस्ति म्हणजे देअर कॅनॉट बी. बुद्धी म्हणजे ट्रान्सेंडेंटल इंटेलिजन्स. सी इफ यू लुक ॲट प्रभुपादाज ट्रान्सलेशन, ते सगळंच्या सगळं इतकं भक्तीने ओतप्रोत आहे की कमालीच्या बाहेर. म्हणजे कृष्णाच्या व्यतिरिक्त या माणसाला दुसरं काही दिसतच नव्हतं. विच इज व्हॉट भक्ती मीन्स ऍक्च्युली. मला जर कृष्णाच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही, सगळी सृष्टी, सगळं जग, माझी दृष्टी ही सगळी कृष्णमय झालेली. अयुक्तस्य म्हणजे ऑफ वन हु इज नॉट कनेक्टेड विथ कृष्णा कॉन्शियसनेस इन ब्रॅकेट. अयुक्तस्य म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपासोबत जो कनेक्टेड नाही आहे तो. न म्हणजे नॉट, च म्हणजे अँड, अयुक्तस्य ऑफ वन डिवाइड ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. भावना म्हणजे फिक्स्ड माइंड इन हॅपीनेस. ना म्हणजे नॉट आणि च म्हणजे अँड, अभावयतः ऑफ वन हु इज नॉट फिक्स्ड. शांती म्हणजे पीस. अशांतस्य म्हणजे ऑफ द अनपीसफुल. कुत म्हणजे वेर इज हॅपीनेस. The one who is not connected with the supreme, which is in Krishna consciousness, can have neither transcendental intelligence nor a steady mind, without which there is no possibility of peace. And how can there be any happiness without peace? तर आतापर्यंत सगळं पॉझिटिव्ह सांगितलं बरं का. द होल डिस्क्रिप्शन वॉज पॉझिटिव्ह. आता हे निगेटिव्ह डिस्क्रिप्शन. म्हणजे तुम्ही जर अमुक अमुक प्रकारे राहिलात तर तुम्हाला अमुक अमुक फायदे होतील, परंतु तुम्ही जर अमुक अमुक प्रकारे नाही राहिला तर तुमचा सत्यानाश होईल. आधी पण ते सांगितलं ना की ध्यायतो विषान पुंसापासून कसं खालती जातो.
सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जसं पॉझिटिव्ह कंट्रोल्स आणि निगेटिव्ह कंट्रोल्स या दोन्हींमधनं सायन्स सिद्ध होत असतं, तशाच प्रकारे हा जो स्थितप्रज्ञाचा सगळा इथे भाग आलेला आहे, त्याचं जे वर्णन आलेलं आहे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हींकडनं समजावून सांगितलं. तर त्याच्याबद्दल किशोरजी आमचे मित्र काय म्हणतात, कृपा होई ज्याच्यावरी ती प्रभूची. नाही, हे तर आधीच झालं होतं ना, याच्यानंतरचा श्लोक बघायचा आपल्याला. जयाचे मनासी नसे स्वस्थ चाची, नसे बुद्धी आत्मस्वरूपी जयाची. अशासी नसेचीच शांती मनाची, तयासी कशी प्राप्ती व्हावी सुखाची. जयाचे मनासी नसे स्वस्थताची, नसे बुद्धी आत्मस्वरूपी जयाची. अशासी नसेचीच शांती मनाची, तयासी कशी प्राप्ती व्हावी सुखाची. जर मनाची शांती नसेल तर तुम्हाला सुख नाही होऊ शकत. ठीक आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या एका श्लोकावर 1, 2, 3, 4, 5, 6 ओव्या केल्या. आधीच्या याच्यावर 3.5 नव्हत्या बरं का, आधीच्या याच्यावर 4च ओव्या होत्या आणि ह्याच्यावर आता 6 केल्या. आपण या 6च्या 6 वाचू, त्याच्यावर आपण चिंतन करू, थोडस प्रश्न घेऊ आणि नंतर मग अजून 13 मिनिटं उरलीत. कारण योगयुक्त होण्याची युक्ती गवसली ना जासी चित्ती, त्यासी बांधून टाकीती विषय आपुल्या गुणाने. योगयुक्त होण्याची युक्ती गवसली ना जासी चित्ती, ज्याच्या मनामध्ये ही युक्ती आली नाही, गवसली नाही म्हणजे सापडली नाही, त्यासी बांधून टाकीती विषय आपल्या गुणाने. विषय आपल्या तिन्ही गुणांनी. 3 प्रकारचे विषय, 3 प्रकारचे गुण आहेत. तमोगुण आहे म्हणजे मटेरियल वर्ल्ड, रजोगुण आहे म्हणजे रिलेशनशिप्स, आणि सत्वगुण आहे म्हणजे मीच खूप चांगला सगळ्यांपेक्षा आणि मीच सगळं चांगलं करू शकतो, माझ्यापेक्षा दुसरं चांगलं कोणी नाहीच आहे, हा सत्वगुणाचा अहंकार आहे. तर ह्या सगळ्या बंधनांमध्ये आपण अडकतो. मग तयाची बुद्धी स्थिर, कधी न होते क्षणभर, वा बुद्धी व्हावी स्थिर, ऐशी न उरे आस्थाही. अशा व्यक्तीची बुद्धी स्थिर होऊ शकत नाही क्षणभर देखील. जी व्यक्ती विषयांमध्ये अडकलेली आहे त्याची बुद्धी स्थिर कशी होईल? वा बुद्धी व्हावी स्थिर, ऐशी न उरे आस्थाही, अशी आस्था पण उरू नाही शकत, अशी शक्यता पण उरू नाही शकत. निश्चल भावे ही भावना, जरी कधी नुपजे मना, तरी त्यास पहा अर्जुना, शांती कोठून लाभेल. निश्चल भावे ही भावना, जरी कधी नुपजे, नुपजे म्हणजे न उपजे, जर निश्चल व्हावं अशी भावना माझ्या मनामध्ये उपजलीच नाही, तर अर्जुना अशा माणसाला शांती कुठून लाभेल? नाही लाभू शकत. ओलावा शांतीचा न जेथे, सुख नुपजे चुकून तेथे, जैसे कधी न प्राप्त होते पातक्यासी कैवल्य. म्हणजे जिथे शांतीचा ओलावा नाहीये तिथे सुख उपजू नाही शकत, चुकून देखील उपजू नाही शकत. जैसे कधी न प्राप्त होते पातक्यासी कैवल्य. पातक्यासी म्हणजे जो पातकी असतो, ज्यांनी पाप केलेली असतात, त्याला कैवल्य म्हणजे द सेन्स ऑफ वननेस. कैवल्य म्हणजे वन अँड ओनली, म्हणजे अद्वैत. त्याला प्राप्त होणारच नाही ना, कारण की आपण विषयांमध्ये म्हणजे आपल्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, अनात्म वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये अडकलेलो आहे. जोपर्यंत आपण अडकलेलो असू अशामध्ये, तोपर्यंत अद्वैताचा अनुभव येऊच नाही शकत. अग्नीमध्ये जळालेली बीजे जरी अंकुरली, तरी अशांतासी लाभली, सुख ऐसे घडू शके. अग्नीमध्ये जळालेली बीजे जरी अंकुरली, असं होऊ शकतं का? अग्नीमध्ये जळालेली बीज कधी अंकुरू शकतात का? नाही अंकुरू शकत. पण तरी सुद्धा जर असं झालं, तरी अशांतासी लाभली, सुखे ऐसे घडू शके. त्याचप्रमाणे जसं हे अशक्य आहे, तसंच अशांत मनाला सुख लाभेल असं नाही होऊ शकत. दॅट इज व्हॉट इज ट्राइंग टू टेल. म्हणून मनाचे चंचलपण हे सर्व दुःखाचे कारण, वास्तव इंद्रियाचे दमन निग्रहाने करणे बरे. म्हणून मनाचे चंचलपण हे सर्व दुःखाचं कारण, हे समजलं आपल्याला. योगश चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय? सी, ज्ञानेश्वर महाराज वॉज सो फर्मली एस्टॅब्लिश्ड इन अष्टांग योग. म्हणजे मला कोणीतरी सांगितलंय की तुम्ही जर
सगळ्या अध्यायांचं जे एक्सप्लेनेशन किंवा जे एक्सपॅन्शन आहे ज्ञानेश्वरीमध्ये हे जर बघितलं, मी हे अजून याचं अनालिसिस नाही केलेलं आहे, तर 6वा जो अध्याय आहे त्याचं एक्सपॅन्शन महाराजांनी खूप जास्त केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं 700 श्लोकांच्या कमीत कमी ही मेड सम 8-9 हजार ओव्या केल्या, राईट? जो काही रेशो असेल त्याच्यापेक्षा अबव ॲव्हरेज रेशो किंवा अबव ॲव्हरेज एक्सपॅन्शन त्यांनी 6व्या अध्यायाचं केलेलं आहे. 6व्या अध्यायावर त्यांनी इतक्या जास्त ओव्या लिहिल्या आहेत प्रत्येक श्लोकावर, तेवढ्या इतर श्लोकांमध्ये, इतर अध्यायांमध्ये नाही लिहिल्या. म्हणजे काय की ज्ञानेश्वर महाराजांना तो 6वा अध्याय म्हणजे ध्यान योगाचा जो अध्याय आहे तो पूर्णपणे आत्मसात होता, म्हणून तर एवढं सगळं त्यांनी त्याचा विस्तार केला ना, असं झालं. तर ह्याच्यामध्ये जसं त्यांनी लिहिलं ना की म्हणून मनाचे चंचलपण हे सर्व दुःखाचे कारण, यास्तव इंद्रियांचे दमन म्हणजे आपली जी 5 इंद्रिय आहेत त्यांचं दमन म्हणजे टू कंट्रोल देम, निग्रहाने करणे बरे. इट इज बेटर टू कंट्रोल दी सेन्स ऑर्गन्स. निग्रहपूर्वक म्हणजे विथ ग्रेट डिसिप्लिन यू हॅव टू डू इट. ओनली देन वी विल बी क्वायट. ओनली देन वी विल बी पीसफुल. तरच आपण शांत होऊ, तरच आपण प्रसन्नचित्त होऊ. हे एवढं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तर आता आपल्याकडे साधारण 8 मिनिटं उरले आहेत, तर आपण त्या 8 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे आणि ज्यांना चिंतन करायचं आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि सांगावा. कारण की मागच्या वेळेस आपल्याला ह्या चिंतनासाठी किंवा प्रश्नोत्तरांसाठी कमी वेळ मिळाला होता, तर ह्यावेळेस आपल्याला जास्त वेळ मिळेल. तर कोणाला काही बोलायचं आहे? अनघाताई, आतापर्यंत आपण जे चिंतन केलं कसं वाटलं? 6व्या अध्यायाच्या श्लोकांपूर्वीच्या प्रस्तावनेतच माऊलींनी 128 ओव्या रचल्या. म्हणजे घ्या, तो 6वा अध्याय किती हार्डली 25, 30, 40 श्लोकांचा असेल. मी त्यांना अगेन आय डोंट नो द नंबर्स, मी स्कॉलर नाही आहे गीतेचा. 6वा अध्याय काही खूप मोठा नाही, परंतु त्याच्यावर इव्हन बिफोर स्टार्टिंग तो विषयात हात घालण्यापूर्वी 128 ओव्या आहे की नाही कमाल? दीपक, ठीक वाटतंय का आतापर्यंत जे झालं ते? हो, अगदी अगदी ठीक. इट मेक सेन्स. प्रांजली, येस येस. तुम्ही लोकांनी जर अनम्यूट करून बोलले नाहीत तर मी तुमची नावं घेणार आता. मी एक प्रश्न विचारला होता चॅट हा. बॉक्स मध्ये. मग मी ते चॅट बॉक्स वाचला नाही. तुम्हाला सांग काय प्रश्न होता? हा, मी सांगते की मगाशी बोलतो स्थिर वृत्ती बद्दल सांगत होतात तुम्ही. तर स्थिर वृत्ती आणि चंचल स्वभाव असा एकत्र असू शकतो का? स्थिर म्हणजे वृत्ती एखादा आणि माणूस, चंचल स्वभाव. हा, एखादा माणूस खरंच मनामध्ये मनापासून आणि त्याचं मन शांत असू शकतं, पण त्याचा स्वभाव चंचल असू शकतो. करून पहा प्रयोग. म्हणजे कारण की असतं ना. आपण डॉक्टरकडे जाऊन असं विचारतो का, माझ्या शेजारी हे जे राहतात ना यांना सर्दी झाली, असं नाही विचारतो आपण. तर ज्याचं मन शांत झालेलं असेल ना त्यांचा स्वभाव चंचल नाही राहणार. नाही होऊ शकत. आणि मनाची जी शांती आहे ती नेहमीच प्रगट होईल ना, ती जाईल कुठे? मनाची शांती ही प्रगट व्हायलाच पाहिजे ना. मन जर शांत असलं तर ते शांत मन प्रगट होईल ना, आपोआप होईल. आपण हास्यविनोद करू. आपली जेव्हा जेव्हा चर्चा होते किंवा आपण जेव्हा जेव्हा आपलं स्वतःचं फॉलोअप करतो तेव्हा इज देअर अ डल मोमेंट? इट्स ऑलवेज सो मच फन. तर कसं असतं की जीवनात आपल्याला कुठेही आनंद दिसेल, कुठेही आनंद दिसेल, सगळीकडे आनंद आनंदच दिसेल, असं होईल. असं व्हायला पाहिजे. कारण की आपल्याला अपवित्र, अमंगळ असं काही दिसतच नाही ना. कारण की असं काही नाहीच. ही सगळी सृष्टी, ह्या सगळ्या व्यक्ती ह्या पवित्र आणि मंगलच आहेत.
इथे अमंगळता नाहीच. अमंगळता किंवा अपवित्रता माझ्या दृष्टीमध्ये जगात नाही, हे माहिती पाहिजे. दीपक काय म्हटलं? डिड यू से समथिंग जस्ट नाउ? नाही नाही. मी कोणीतरी काय काहीतरी बोलतो? बोललं पहा मध्ये आता, पण नाही, मला मी हॅलो विक्रम, मी श्रीराम केकरे. हा श्रीराम, थोडंसं दर्शन द्या ना मध्ये देवा. अरे मी देतो 5 मिनिटानंतर दर्शन. मी जरा सध्या आरामात आहे, मी आम रिलॅक्स. ओके ओके, नो मी काय प्रॉब्लेम. म्हणतो, एक मी काय म्हणत होतो विक्रम, हा की आता जसं काल एपिसोड झाला होता कौन बनेगा करोडपती मध्ये सहवागचा. आता नाऊ दॅट रेकॉर्डिंग आणि हे काहीच नाही, आता अवांतरच आपण हे बोलतोय. त्याच्यामध्ये त्याच्या म्हणजे सहवाग बद्दल सगळ्या लोकांनी असं म्हटलं की हा आपला जातो तिथे मॅच खेळताना तिथे गाणे म्हणता म्हणता तो बॅटिंग करतो, आणि म्हणजे ही इज द ओनली क्रिकेटर ऑफ इंडिया हु हॅज स्कोर्ड 100 ट्वाइस. तिसऱ्यांदा होत होती, पण तो 294 वरती छक्का मारायच्या ह्याच्यामध्ये तो आउट झाला. नाही तर इट कुड हॅव बीन हिज थर्ड. म्हणजे आता आपले 100 वर्ष झाले क्रिकेटचे, कोणीही Correct. दुसरा नव्हता म्हणू शकत. आरामात जातो तो, कूलली बिलकुल गाणे म्हणतो. 3 वेळा बीट झाला तरी तो सेफ नाही खेळत. त्याला जर व्हाईट बॉल मिळाला तर मारतो वगैरे. तर आता यांनी जो प्रांजलीताईंनी जो प्रश्न विचारला की तुम्ही स्थिर कसे राहू शकता आणि चंचल कसे राहू शकता, किंवा अशा ह्याच्यामध्ये की आता तू बाबा जर देशाकडनं क्रिकेट खेळायला गेलाय तिथे काय गाणे म्हणायला थोडी गेलेला आहे, बरोबर आहे की नाही? नाही, पण ही त्याला इज पाकिस्तान सोबत गाणी म्हणायला एस्पेशली आवडायचं, बाय द वे. नाही नाही, ते आहे ना, पण ही डज इट विथ एव्हरी दिस थिंग. ह्याच्यामध्ये मला एक जे मी थोडस एक कॅल्क्युलेशन म्हण किंवा विक्रम असं, हे बघ एक गोष्ट लक्षात घे, काय असतं की एक ओव्हर जर 5 मिनिटाचा आहे, 6 बॉल्स टाकायला तुला 5 मिनिटं लागतात. म्हणजे यू नीड मोर ऑर लेस 50 सेकंड्स टू हे करण्याकरता तुला 50 सेकंद एक बॉलला लागतो ऑन अन ऍव्हरेज, फास्ट बॉलरच्या हिशोबाने आपण बोलू. तर ह्या बाबतीत काय होतं की ऍक्च्युअल बॉल जो जातो ज्या स्पीडनी, म्हणजे से 140च्या स्पीडनी जर तो बॉल गेला तर इट टेक्स जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे तुला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टू अटमोस्ट लेवल जे आहे ते तुला फक्त 2 किंवा 3 सेकंदाकरता लागतं. तर तो त्यावेळेला तो राहतो तेवढा, पण तो बाकी ज्याला आपण चकलस म्हणतो किंवा हे, तर ही म्हणजे तो बाकीच्या वेळेला तो बीट झाला तरी तो हे होत नाही कि अरे यार मैं बीट होगा तो मेरे को नेक्स्ट बॉल जरा थोड़ा सा समझ के खेळना चाहिए वगैरे, असा तो हे नाही आहे. म्हणजे मी हे उदाहरण याच्याकरता देतो की तुम्ही स्थिर पण राहू शकता आणि चंचल पण राहू शकता. चंचल मध्ये आता जसं कॉन्सन्ट्रेशन मध्ये तेंडुलकर वगैरे सारखे लोक फोकस म्हणजे मॅच मध्ये इतके फोकस्ड असतात की ते दुसरा कशाचाही विचार करत नाही. वगैरे हा मनुष्य अगदी बॉल येतोय तरी, आता बॉलर येतोय एखादा जसं खूप असे फ्युरियस जे असतात, फास्ट अँड फ्युरियस बॉलर्स जे असतात, ते येताना आपल्याला धडकी भरते. आपल्याला सगळं टीव्हीवर मार्शलला पाहून मला तर मीच घाबरायचो. तर तिथे वेंगसरकरचे काय हाल होत असतील आय डोंट नो, तेव्हाची गोष्ट. तर आता जे येतात तरी हे आपले गप्पा मारत किंवा गाणे म्हणत खेळत आहेत महाशय. तो जो अप्रोच आहे तो बहुधा ते प्रांजली त्यांनी म्हटलं की चंचल पण राहू शकतो का आणि स्थिर पण राहू शकतो का, तर तो असा असू शकतो. दॅट म्हणजे इज असं माझं एक्झाम्पल. एक मला हेच म्हणायचं होतं. मला हेच म्हणायचं तो होतं. राहू शकतो ना. तुम्ही न राहायला काय, तुम्ही जर तो जो 2-3 इव्हन तू बघशील ना मॅच मध्ये ना, बऱ्याच वेळी असा तो फास्ट बॉलर जेव्हा धावा देतो ना, तर ऍक्च्युअली मला तर असं वाटतं कधी कधी की हे लोक खाली पाहतात, आपल्या बॅटकडे पाहतात आणि मग नंतर वरती पाहतात. अरे तो कुठपर्यंत तेवढ्या वेळात तो कुठपर्यंत आलेला आहे ते बघतच नाही येते. आणि मस्तपैकी आरामात असतात की ते कॅल्क्युलेशन असतात त्यांचे की बाय द टाइम तो ऍक्शन घेऊन तो बॉल टाकेल तोपर्यंत ते कॉन्सन्ट्रेट करून त्याच्याकडे बघतात. पण अशा तू आताही आता इंग्लंडची सुरूच आहे मॅच, यू कॅन सी दॅट की बरेचसे बॅट्समन म्हणजे असं जसं बॉलरनी तिकडनं स्टार्ट घेतला ना, तरी ते जरुरी नाही की पूर्ण त्याला पूर्ण वॉच करत येतील. तोही काय तो धावत असेल 6, 7, 10 सेकंद धावेल आणि मग तो बॉल टाकेल, किंवा 15 सेकंद 20 सेकंद धावेल आणि बॉल टाकेल. ते 20 सेकंद ते नाही बघत, ते अंदाज करतात की हा आता हा इथपर्यंत आला, नाव दिस इज द टाइम फॉर मी टू कॉन्सन्ट्रेट. आणि ते आपल्या 130 करोड पैकी 11 सिलेक्ट झालेले लोक आहेत. म्हणजे त्यांना तेवढा तर कॅलिबर आहे त्यांचा की ते तिथे गेलेले आहेत आणि सिलेक्ट असते. वेळे नाही आहेत यार एवढा मोठा गेम मध्ये असेच कोणी हे करणार आहे. तर दिस इज ग्रेट. कॉन्सन्ट्रेशन. हा योग, हा आता तू प्रश्नच तो नाही. योग म्हण म्हणजे आय किंवा एम सो डिलाइटेड की दिस यू शेअर्ड युअर पर्स्पेक्टिव्ह. सो प्रांजलीताई, आपल्याला लक्षात आलं असेल की आपण जेव्हा संकटात असू ना, तेव्हा आपण श्रीरामाचं स्मरण करावं आणि श्रीराम आपली मदत करतो आणि आपल्याला
संरक्षण देतो. तसे आमचे हे श्रीराम केकरे बंधू आलेत, त्यांनी आमची मदत Not केली. at all, not at all. This is just a mere, not at all. This is Actually, just a मला mere काय- observation. हा नाही पण हे मी- नाही पण what- करेक्ट आहे, त्यांनी म्हणजे मला व्हॉट काय यू आर सेइंग इज सांगायचं करेक्ट. आणि खूपच प्रांजली छान तुझं समाधान झालं की नाही? एकदम समाधान झालं माझं. एक्झॅक्टली. बघ बरं पण एकदा- ऍटिट्यूड शुड नॉट बी मिस्टेकन. ऍटिट्यूड हा वेगळा असू शकतो, पण तो माणूस स्थिर असू शकतो करेक्ट प्रत्यक्षपणे. करेक्ट पण आहे. एखादा माणूस दोन्ही गोष्टी एका वेळेला व्यवस्थित करू शकतो. जसं टिळकांना ते पॉसिबल होतं. टिळक काही असे म्हणजे अंतर्यामी स्थिर नव्हते असं म्हणूच शकणार नाही आपण. त्यामुळे एखादी व्यक्ती बाह्यकरणी जरी गाणं म्हणत असेल तरी अंतर्यामी ती स्थिर असू शकते. करेक्ट. म्हणजे ती बरोबर आहे. किंबहुना ती स्थिर असल्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकतच नाहीत. टिळकांना केव्हाही झोपू शकण्याची सिद्धी प्राप्त होती. तर हे पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसून त्यांना घेऊन जायचे ना इंग्रज लोक, तेव्हा ते तिथे बसल्या बसल्या काही वेळ झोपू शकायचे, इतके ते शांत होते. तर अशा प्रकारच्या शांतीचा अनुभव आपल्या प्रत्येकाला नेहमी यावा, आपण तशा प्रकारच्या शांतीमध्ये नेहमी राहावं, अशी प्रार्थना करून आपण आपला आजचा कार्यक्रम हा संपवू आणि मग परत पुढच्या शनिवारी भेटू. तोपर्यंत नमस्कार.